माऊली ज्ञानेश्वर सेवा विचारणा श्री संत गजानन महाराज या आणि अशा अनेक महान पावन विभूतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या आपल्या महाराष्ट्र भूमीचं अभिवादन करून या नेपाळ यात्रेच्या निमित्तानं इथे सहभागी सर्व जे यात्रेकरू आहेत, भाविक भक्त आहेत, खरोखर परमहंस यात्रा कंपनी खऱ्या अर्थानं महाराजांचा माझा परिचय वृंदावनमध्ये झाला होता. वृंदावनला महाराज यात्रा घेऊन आले होते आणि मी सुद्धा तिथेच होतो. योगायोगानं परिचय झाल्याच्या नंतर मला असं वाटलं की महाराजांसोबत देखील एखादी तीर्थयात्रा करावी आणि म्हणून महाराजांनी आताच म्हटल्याप्रमाणे ते कधी कोणाला चला म्हणत नाहीत, परंतु त्यांचं पोस्टर आणि स्टिकर फेसबुकच्या माध्यमातून माझ्यापर्यंत आलं आणि मी या ठिकाणी येण्याची इच्छा व्यक्त केली. जे महाराजांनी विवेचन केलं खऱ्या अर्थानं ते सत्य आहे. आपण जाणतो आहोत की केवळ पद, पैसा आणि प्रतिष्ठा किंवा आर्थिक दृष्टिकोन हा महाराजांचा नाहीच आहे. आपण अनुभवलं, कारण की मी याच्यापूर्वी अनेक तीर्थयात्रा केलेल्या आहेत, परंतु त्यामधली व्यवस्था आता महाराजांनी म्हटलं की सगळेजण जेवणाचीच फक्त हे करतात, परंतु खऱ्या अर्थानं मी बऱ्याचशा तीर्थयात्रेमध्ये असं पाहिलं की यात्रेकरू व्यवस्थेवरून जास्त नाराज होता आणि मात्र ती उणीव किंवा ती कमतरता मला महाराजांच्या नियोजनामध्ये दिसली नाही. नियोजन अत्यंत परफेक्ट आहे. तिथे ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी पाहिजे अगदी त्या सगळ्या महाराजांनी आपल्याला पुरवलेल्या आहेत. मी खरोखर परमहंस यात्रा कंपनीचे विशेषतः महाराजांचे रामलक्ष्मणासारखे दोन बंधू आहेत, त्यांचे बंधू आहेत दीपकराव, त्यांचे पण मी आभार मानतो. आमच्या अन्नपूर्णा माता आहेत पाठीमागे बसलेल्या. आपण गाडीतून प्रवास केल्याच्या नंतर आपल्याला उतरण्याचं जीवावर येते आणि त्यांना प्रवास करून संपूर्ण यात्रेकरूंच्या जेवणाची व्यवस्था करण्याचं काम त्यांच्याकडे असते आणि मोठ्या आनंदानं ही महाराजांच्या सोबतची जी सेवाधारी मंडळी आहे अत्यंत आनंदानं, म्हणजे ज्या ठिकाणी मला आठवतं ज्या ठिकाणी आपला एकदा जेवणाचा कार्यक्रम होता, आपण जेवलो होतो, तर तिथे त्यांनी आलेल्या नंतरची जर काही घाण असेल तर ती सुद्धा उचलून डस्टबिन मध्ये टाकली होती. हे महाराजांनी सांगितलेलं नाही, परंतु त्यांच्या रक्तामध्ये तो घटक आहे आणि खूप चांगला हा यात्रेचा प्रवास मला खूप काही शिकायला मिळालं. नेपाळ मध्ये तर तिथली संस्कृती, तिथल्या लोकांचं वागणं, तिथलं बोलणं, तिथलं एकंदरीत ज्या गोष्टी आहेत त्या खूप साऱ्या मनाला भावल्या. आनंद वाटला. महाराजांचे मी खरोखर सर्व यात्रेकरूच्या वतीने आभार मानतो. आमचं तर खूप छान परिचय झाला आमचा पाटील काका सोबत. पाटील काका अत्यंत हसरं व्यक्तिमत्व बघा. 75 वर्ष वयाचा माणूस असा गोड हसतो की खरोखर हे जीवनाचं मी म्हणेल की सगळ्यात मोठं यश आहे. ते त्यांचं जे हसणं आहे मला खूप आवडते. त्यांनी तर नेपाळमध्ये एका माणसाला शिकवलं सांग. त्यांनी ते चर्चा करत होते तर इंग्लिश मध्ये बोलायचा प्रयत्न केला आमच्या पाटला. ते नेपाळी म्हणे का इकडं या असं इंग्रजीत काय म्हणतात. पाटील म्हणत सोपं आहे, कम हिअर. मग तो नेपाळी म्हणे आता तिकडं जायला काय म्हणतात. ते पाटलाला काही माहित नव्हतं. पाटील इकून तिकडे गेले आणि त्याला म्हणतात कम हिअर. आयुष्याचं एक एक दिवस मागे मागे पडतो आणि मृत्यू हे माणसाच्या जीवनाचं अंतिम सत्य आहे. आयुष्य एक रेल्वे गाडी आहे, ती आशेच्या रुळावरून चालते आणि चालता चालता एक दिवस मृत्यूच्या स्टेशनवर थांबते. या मृत्यूला कोणीही चुकत नाही आणि म्हणून जीवन जोपर्यंत आपण जगतो खऱ्या अर्थानं भगवंताची कृपा आहे आणि महाराजांचे पण उपकार आहेत आपल्यावर. आपल्याकडे पैसा असेल, शरीर असेल, संपत्ती असेल, परंतु तिथपर्यंत जाण्याची जर पात्रता किंवा योग्यता किंवा ती जर क्षमता आपल्यामध्ये नसेल तर आपल्याला विश्वाचा अनुभव घेता येत नाही. आणि म्हणून प्रत्येक दिवस आनंदानं कसा जगता येईल हा विचार आपल्या डोळ्यापुढे असला पाहिजे. महाराजांचे पुनश्च एकदा मी आभार यासाठी व्यक्त करतो की आमचे जे 10 दिवस आहेत
ते अत्यंत समाधानाच्या आनंदात गेले. नाहीतर घरी गेलं की त्या नोकरीची टेन्शन, ते वेगळेच बँकेचे हप्ते, काही गाडीचे हप्ते, काही किराणा, काही सिलेंडर, काही भाजीपाला, या सगळ्या गोष्टीतून 10 दिवस आम्ही मुक्त होतो. एकदम फ्रेश झालो. ही ऊर्जा नक्की आम्हाला 6 महिने पुरल्याशिवाय राहणार नाही. पुन्हा 6 महिन्यानंतर आम्ही महाराज तुमच्या सोबत आहे. आणि सांगितल्याप्रमाणे महाराजांनी एक दिवस कीर्तन केलं होतं आणि त्या पाटलाच्या युवायाच्या गावालाच अखंड रणाम सप्ताह होता. युवायाने पाटलाला फोन केला, युवा एखादा चांगला कीर्तनकार द्या. पाटलाजवळ गणेश महाराजांचा नंबर होता आणि मग कीर्तन दिलं. महाराजांनी कीर्तनामध्ये सांगितलं की जन हे सुखाचे दिला घेतल्याचे अंत काळीचे नाही कोणी, आणि एक दिवस अंतिम सत्य आहे आणि सर्वजण एक दिवस या गावातले सगळे लोक मरणार आहे. सगळे लोक या गावातले मरणार आहे म्हटल्यानंतर सगळे लोक उठून गेले. 3च लोक बसले राहिले फक्त. महाराज कीर्तन करत होते. समोर जो एक माणूस बसलेला होता त्याला विचारला गणेश महाराजांनी, का बाबा सगळे लोक उठून गेले, तुम्हाला पटलं का माझं? मी तुम्हाला म्हटलं या गावातले सगळे लोक मरणार आहे. ते म्हणे महाराज तुमचं आणि आमच्या कीर्तनाचा काही संबंध नाही. तुम्ही ज्या माईक मधून बोलतो तो माईक माझा आहे. तुमचं कीर्तन संपलं की ते मला माईक नाही. त्याच्या पाठीमागं पाटील बसेल होते. गणेश महाराजांनी विचारला पाटलाला, हो पाटील ते बाकीचे सगळे लोक उठून गेले बा, तुम्हाला पटलं का माझं बोलणं? ते पाटील म्हणे तुम्ही जे बोलले ते बरोबर आहे म्हणे. तुम्ही असं म्हटलं म्हणजे या गावातले लोक मरणार आहे, मग गाव दुसरं आहे. त्याच्या पाठीमाग DYSP काळे 3रा व्यक्ती ते काडी घेऊन फिरत होते. महाराजांनी काळे साहेबाला विचारलं, तो म्हणे तुम्हाला पटलं का माझं बोलणं? ते म्हणे महाराज तुमच्या माझा कीर्तनाचा काही संबंध नाही. ते काडी घेऊन फिरत होते म्हणे. काडी घेऊन कोण फिरून राहिले महाराज म्हणत. ते काळे साहेब म्हणत मी काडी घेऊन याच्यासाठी फिरून राहिलो, तुमची तारीख कोण घेतली त्याला पाहू राहिलो. अशा खूप साऱ्या गमती जमती आहेत अजून, परंतु अति सर्वत्र वर्जते या नियमानुसार एकंदरीत आपली संपूर्ण तीर्थयात्रा ही आनंदाची झाली. पाटलांनी एक वाक्य म्हटलं होतं की काहीतरी पूर्वजन्मीची ऋणानुबंध असतील, म्हणून हा 10 दिवसाचा सहवास तुमचा आपला सर्वांचा या ठिकाणी अत्यंत सुंदर आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पार पडला. गणेश महाराजांना, परमहंस यात्रा कंपनींना मी आमच्या संपूर्ण यात्रेकरूच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. अशाच पद्धतीचं महाराष्ट्रातील महाराष्ट्राच्या बाहेरील लोकांना सुद्धा या यात्रा कंपनीचा लाभ व्हावा. प्रत्येकांना योग्य ते तीर्थ क्षेत्रे जाण्याचा योग लाभावा, विदेश यात्रा घडाव्यात या शुभेच्छासह मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.